Hello friends, today we are going to see our next chapter, kinetic theory of gases and radiation. First of all, 11वी मध्ये झालेले आहेत आणि याच्या बेसिसवरच आपलं हे जे चॅप्टर आहे ते असणार आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला आधी माहिती असणं आवश्यक आहे. बघा, व्हॉट आर डिफरंट स्टेट ऑफ मॅटर. आपल्याला माहिती आहे स्टेट ऑफ मॅटर 3 प्रकारचे असतात, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. खरं तर 5 स्टेट आहेत. प्लाझ्मा आणि त्याच्या पुढची स्टेट सुद्धा आता फाउंड झाली आहे. पण आपण आता फक्त कोणते बघणार आहोत तर सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. पण मग त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश कसं काय करणार? हाऊ डू यू डिस्टिंग्विश बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट? तर आपल्याला माहिती आहे विदिन सॉलिड इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे अगदी कमी असतं. लिक्विड मध्ये हे सॉलिड पेक्षा ग्रेटर असतं आणि गॅसियस स्टेट मध्ये हे अगदी निग्लिजिबल किंवा सॉलिड आणि लिक्विड पेक्षा मिनिमम असतं. म्हणून विदिन सॉलिड जे ॲटम्स असतात हे बाउंड टुगेदर स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सने बाउंड टुगेदर झालेले असतात असं आपण जरी म्हटलं तरी चालेल. लिक्विड मध्ये तसं नसतं, त्यामुळे लिक्विड कॅन फ्लो आणि गॅसियस त्याच्यापेक्षा कमी, म्हणून गॅस सुद्धा फ्लो होऊ शकतो. म्हणून आपण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये लिक्विड आणि गॅसियसला टुगेदर फ्लुइड असं म्हटलं होतं, सॉलिडला फ्लुइड असं म्हटलं नव्हतं आपण. बरोबर आहे. व्हॉट आर गॅस लॉज? बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवोगाड्रोज लॉ, हे जे लॉज आहेत ते सर्व गॅस लॉज आहेत, ते आपल्याला माहिती हवेत. व्हॉट इज ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर? ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय? तर बघा, झिरो टेम्परेचर थर्मोडायनॅमिक प्रोसेसला जेव्हा एन्थाल्पी आणि एन्ट्रॉपी अबाउट 0 डिग्री केल्विनला येतं तेव्हा आपण त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर ॲब्सोल्यूट झिरो असं झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. नंतर व्हॉट इज अवोगाड्रो नंबर? अवोगाड्रो नंबर काय आहे आणि तो कशासाठी डिफाईन करतात हे सुद्धा आपल्याला माहिती हवं. 6.022 इंटू 10⁻23 हा अवोगाड्रोज नंबर आहे. तो कशासाठी असतो ते तुमचं केमिस्ट्रीला 11वीला झालेलं आहे. नंतर हाऊ डू यू गेट आयडियल गॅस इक्वेशन फ्रॉम द गॅस लॉज? गॅस लॉ, चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ हे जे लॉज झालेले आहेत त्याच्यावरून आयडियल गॅस इक्वेशन PV इक्वल्स टू NRT हे कसं आलं तुमचं हे केमिस्ट्रीमध्ये 11वीला झालंच आहे. ते इक्वेशन आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये परत कामात येणार आहे. हाऊ इज आयडियल गॅस डिफरंट फ्रॉम रिअल गॅसेस? आयडियल गॅस आणि रिअल गॅस या दोघांमध्ये फरक काय? तर सिम्पली आयडियल गॅस याला पिन पॉइंट मास असतं, म्हणजे मास अगदी निग्लिजिबल असतं आणि मास निग्लिजिबल असल्यामुळे आयडियल गॅस स्पेस ऑक्युपाय करत नाही. तर रिअल गॅसेस ला मास असतं, हॅव्हिंग मास, आणि त्याच्यामुळे ते स्पेस ऑक्युपाय करू शकता. हा मेन डिफरन्स आयडियल गॅस आणि रिअल गॅस मध्ये आहे. व्हॉट इज इलॅस्टिक कोलिजन ऑफ पार्टिकल? हे फिजिक्स मध्ये सुद्धा झालेलं आहे. इलॅस्टिक आणि इन इलॅस्टिक कोलिजन. मग त्याच्यामध्ये इलॅस्टिक कोलिजनच्या वेळेला कायनेटिक एनर्जी कशी असते, इन इलॅस्टिक कोलिजनच्या वेळेला कायनेटिक एनर्जी कशी असते हे आपण बघितलं आहे. इलॅस्टिक कोलिजनच्या वेळेला कायनेटिक एनर्जी ही बिफोर द कोलिजन अँड आफ्टर कोलिजन इक्वल असते. आणि मग नंतर व्हॉट इज डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर? हे सर्व वेगवेगळे टॉपिक आपले फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये 11वीला झालेले आहेत आणि याच्यावर आधारितच आपल्याला हे आपलं पुढचं चॅप्टर सुरुवात करणार आहोत. बघा, जे व्हेरियस लॉज आहेत गॅसेस लॉ ते कोणते कोणते? तर फर्स्ट लॉ आहे बॉयल्स लॉ. अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ, volume is directly proportional to 1/p, where p is a pressure. Volume हे 1/p ला म्हणजे प्रेशरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू p ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. एखादी सिस्टीम जर असेल आणि त्या सिस्टीमचं जर समजा आपण व्हॉल्यूम, एक इन्क्लोजर आहे, सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये व्हेरियस नंबर ऑफ आपण गॅस फिल केलाय समजा त्याच्यामध्ये, आणि मग त्या ओव्हरऑल सिस्टीमला जर त्याचं व्हॉल्यूम जर आपण
कॉन्स्टंट ठेवलं, टेम्परेचर जर त्याचं कॉन्स्टंट ठेवलं आपण, बघा आता याच्यामध्ये साहजिक आहे, आपण जर याचं टेम्परेचर इन्क्रीज करायला लागलो, याचं टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं तर विदिन जो गॅस मॉलिक्यूल असतील ते एनर्जी गेन करतील, एनर्जी गेन केल्यामुळे त्यांच्या पोटेन्शियल एनर्जी त्यांची इन्क्रीज होईल आणि त्याच्यामुळे तिथं वर्क डन होईल आणि मग व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन कसं असतं, जर मी याच्यावर प्रेशर अप्लाय केलं, ऑल साईडने, सर्व साईडने मी जर याच्यावर प्रेशर अप्लाय केलं तर ही जी सिस्टीम आहे ती कॉम्प्रेस होऊन सर्टन एका लेवलला जाईल, म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम याचं एवढं होतं, फायनल व्हॉल्यूम त्याचं काय होईल, कमी होईल. ॲज वी इन्क्रीज द प्रेशर व्हॉल्यूम डिक्रीजेस, आणि हे कधी होतं तर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. हा बॉयल्स लॉ आहे. तसंच चार्ल्स लॉ काय आहे तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, ते पण ऑब्वियस आहे. बघा, जर ह्या व्ही एवढ्या व्हॉल्यूम पासून इनिशियल व्हॉल्यूम एवढं होतं समजा या इन्क्लोजरचं, आणि नंतर मग हे व्हॉल्यूम मी कमी केलं, या लेवल पर्यंत जर आणलं, तर ऑब्वियस आहे जर हे जे गॅस मॉलिक्युल्स असतील, हे गॅस मॉलिक्युल आधी फ्री टू मूव्ह होते, हे जवळ आले, यांना अलो म्हणजे यांना आता फ्लो होण्यासाठी जास्तीचा एरिया ऑक्युपाय करता येणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यामधला जो कोलिजन आहे ते वाढलं, आणि ते कोलिजन वाढल्यामुळे ऑब्वियस आहे एवढ्याचं टेम्परेचर काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणून अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी व्हेन प्रेशर इज कॉन्स्टंट. थर्ड लॉ आहे गे-लुसॅक्स लॉ. अकॉर्डिंग टू दिस, pressure is directly proportional to temperature at a constant volume. जर ओव्हरऑल इन्क्लोजर, ओव्हरऑल सिस्टीमचं जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर प्रेशर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असतो. म्हणजे जर आपण प्रेशर इन्क्रीज करत गेलो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून प्रेशर जर इन्क्रीज करत गेलो, तर त्या प्रेशरमुळे कोलिजन बिटवीन दीज गॅस मॉलिक्यूल इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळे त्यांची इंटरनल एनर्जी वाढते आणि त्याच्यामुळे टेम्परेचर त्याचं काय होत जातं, इन्क्रीज होतं. अशा प्रकारे हे 3 लॉज, गॅस लॉज आहेत. बॉयल्स लॉ, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/p किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर T ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, अँड प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बघा, या तिघ लॉज मध्ये प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम या तीनच क्वांटिटीज आहेत आणि या तिघ क्वांटिटीला थर्मोडायनॅमिक क्वांटिटी असं म्हटलं जातं. या तिघ क्वांटिटीवरच हे 3 लॉज तयार झालेले आहेत. हे तिघ लॉ आपण जर टुगेदर घेतले बघा, all the 3 laws apply to fixed mass m of an enclosed gas. Combining the 3 laws into a single relation for a fixed mass of gas yields ideal gas equation. P directly proportional to 1/v, 1/p ला डायरेक्टली प्रोपोर्शनल होता, v डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t होता, म्हणजे हा t जर इथं मी मल्टिप्लायला 1 ला घेतला तर v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t/p असं मी लिहू शकतो. म्हणजेच काय तर v प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जर मी k दिला तर pv इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t and therefore pv equals to rt, where proportionality constant आपण काय देत असतो इथं, r. किंवा याला असंही लिहू शकतो p1 v1/t1 इक्वल्स टू p2 v2 डिवायडेड बाय 2. म्हणजे इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन, इनिशियल प्रेशर p1 असेल, व्हॉल्यूम v1 असेल आणि टेम्परेचर t1 असेल, तर आपण अशा पद्धतीने त्यांच्यामधलं रिलेशन मांडू शकतो. Expressing the fixed mass of gas in the above 3 law in term of, मग बघा, expressing the fixed mass of gas in the above 3 laws in terms of number of moles n of gas. मग एक्सप्रेशन काय मिळेल, जर n
हॅव्हिंग नंबर ऑफ n ची व्हॅल्यू जर आपण तिथे टाकली विच इज नंबर ऑफ मोल्स, तर PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n into T किंवा or PV equals to nRT, where n is the number of moles. नंबर ऑफ मोल्स ची व्हॅल्यू आपण कशी काढू शकतो, तर नंबर ऑफ मोल्स n इक्वल्स टू मास ऑफ द गॅस m डिवाइडेड बाय मोलर मास m0. मास ऑफ गॅस डिवाइडेड बाय मोलर मास जर आपण केलं तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स त्या गॅसमध्ये किती प्रेझेंट आहेत ते आपण काढू शकतो. मोलर मास इज द मास ऑफ वन मोल ऑफ गॅस. मोलर मास म्हणजे काय, ओव्हरऑल 1 मोल ऑफ गॅसचं किती मास आहे ते म्हणजे मोलर मास, आणि त्याला मास ऑफ द गॅसला डिवाइड जर केला आपण त्याच्याने तर आपल्याला ओव्हरऑल नंबर ऑफ मोल्स त्याच्यापासून मिळू शकतात. Here proportionality constant R is having value 8.314 joule mole inverse Kelvin inverse, म्हणजेच काय, joule per mole Kelvin. For all the gases, N is the number of molecules in the gas and Na is the Avogadro number. Avogadro number काय आहे, तर number of molecule in one gas, 1 मोल ऑफ गॅस किती प्रेझेंट असतात हे डिफाइन करतो ॲव्होगाड्रो नंबर, आणि तो कशाने डिनोट केला जातो तर Na ने. अल्टरनेटिव्हली याचं फायनल एक्सप्रेशन आपण जर काढलं तर आपण कसं म्हणू शकतो याला, तर PV इक्वल्स टू NKB इंटू T, वेअर R इक्वल्स टू NKB. R ची व्हॅल्यू आपण इथं काय टाकली आहे तर N इंटू KB. आता KB काय आहे, तर KB इज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट. बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू लक्षात ठेवायची 1.3 इंटू 10⁻⁻23 ही बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे, आणि म्हणून PV इक्वल्स टू nRT हे एक इक्वेशन आपल्याला मिळतं, आयडियल गॅस इक्वेशन. आणि बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर PV इक्वल्स टू NKB इंटू T अशा पद्धतीने ते आपण लिहू शकतो. R and KB are related by the following relation. हे अशा पद्धतीने ते रिलेट करतात. R equals to Na into KB, where Na is Avogadro number and KB is Boltzmann constant and R is the real gas constant. नंतर बघा, आयडियल गॅस आणि रियल गॅस या दोघांमध्ये नेमका फरक काय, तर रियल गॅसेस आर कंपोज ऑफ atoms or molecules which do interact with each other. Hence, no real gas is truly ideal as defined here. रियल गॅस हे कशापासून तयार झालेले असतात, तर ॲटम आणि मॉलिक्युल्स पासून तयार झालेले असतात. ते इंटरॅक्ट करतात एकमेकांसोबत, आणि म्हणून रियल गॅस हे ट्रूली आयडियल गॅस कधीच नसतो. आयडियल हा शब्दशः अर्थ जर आपण घेतला आयडियल गॅसचा, तर एक आयडियल कन्सेप्ट जेव्हा PV इक्वल्स टू nRT म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे जर PV इक्वल्स टू RT ह्या रिलेशन मध्ये आले तर त्यावेळेला आपण त्या गॅसला आयडियल गॅस असं म्हणत असतो, आणि ते रियल मध्ये शक्य नाही. अंडर द कंडिशन ऑफ लो प्रेशर और हाय टेम्परेचर द बिहेवियर ऑफ रियल गॅस इज क्लोज टू दॅट ऑफ अन आयडियल गॅस. म्हणजे कंडिशन जर विचारली गेली तर लक्षात ठेवायचं, अंडर द कंडिशन ऑफ लो प्रेशर और हाय टेम्परेचर. जर एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं आणि प्रेशर जर कमी करत गेलो तर त्यावेळेला PV इक्वल्स टू nRT या पद्धतीचं रिलेशन आपल्याला मिळतं, आणि आपण तेव्हा म्हणू शकतो की ते काय आहे तर क्लोज आयडियल गॅस सारखे त्याचं बिहेवियर आहे. पण एक्झॅक्टली आयडियल. पुढचा टॉपिक आपला आहे मीन फ्री पाथ. बघा, आपल्याला दोन कंटेनर दिलेले आहेत, गॅस विथ मॉलिक्यूल dispersed in the container, स्टॉप ऍक्शन फोटोग्राफ. जर समजा एखाद्या कंटेनर मध्ये गॅस मॉलिक्यूल एक गॅस जर आपण फिल केले तर त्या गॅस मॉलिक्यूलचं कॉन्स्टंट फोटोग्राफ जर आपण अशा पद्धतीने काढला तर अशा पद्धतीने आपल्याला ते चित्र बघता येईल. याच्यामध्ये हे इच गॅस मॉलिक्यूल एका रॅन्डम डायरेक्शनने मूव्ह होत असतात, आणि जेव्हा त्यांचं हे डायरेक्शन एकमेकांना सुद्धा ते कोलाइड होतात आणि
त्या कंटेनरच्या वॉलला सुद्धा ते कोलाइड होत असतात. द गॅस मॉलिक्यूल आर रॅन्डम इन मोशन. हे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसचे अझम्पशन्स आहेत. हे द गॅस मॉलिक्यूल आर रॅन्डम इन मोशन. They move with all possible direction. They can move in all possible direction. ते सर्व डायरेक्शनला पॉसिबल डायरेक्शनला ते मूव्ह होत असतात कोणत्याही पद्धतीने, बरोबर आहे. आणि जेव्हा ते एकमेकांना कोलाइड होतात त्याचप्रमाणे ते वॉलच्या त्या कंटेनरच्या वॉलला सुद्धा कोलाइड होतात आणि कंटेनरच्या वॉलला कोलाइड झाल्यानंतर ते परत एका ठराविक मॅनरमध्ये रिफ्लेक्ट होतात. During their motion, they collide with each other and with the walls of container. Thus, in between two successive collision, molecules move along the straight line with constant velocity. These such path is called free path. जेव्हा हे मॉलिक्युल्स कोलाइड होतात एकमेकांसोबत तेव्हा एका मॉलिक्युल्सचं कोलाइडेशन एका ठराविक स्ट्रेट लाईनला असतं आणि जेव्हा तो या पॉइंट पासून स्टार्ट करून एका दुसऱ्या मॉलिक्युल सोबत कोलाइड होतो तिथपर्यंतची त्याची जी वेलॉसिटी असते ती कॉन्स्टंट असते आणि तिथपर्यंतचा जो त्याचा पाथ असतो त्याला फ्री पाथ असं म्हटलं जातं. इथं कोलाइड झाल्यानंतर तो परत पुढच्या मॉलिक्युलला जेव्हा कोलाइड होईल तेव्हा तिथपर्यंतच त्या दोघा मॉलिक्युल्स मधलं जे अंतर आहे ते परत ॲज अ फ्री पाथ म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. बघा दुसऱ्या याच्यामध्ये टिपिकल मॉलिक्युल इन गॅस एक्झिक्युटिंग रॅन्डम मोशन. एका मॉलिक्युलचं मोशन कशा पद्धतीने असू शकतं ते आपल्याला या फिगर मध्ये दाखवलेलं आहे. स्टार्टिंग फ्रॉम दिस, इथून जर त्या मॉलिक्युलने सुरुवात केलं तर इथून इथपर्यंत तो कोलाइड होईल. इथं एखाद्या दुसऱ्या मॉलिक्युल सोबत तो कोलाइड होईल. कोलाइड झाल्यानंतर त्याची डायरेक्शन चेंज झाल्यानंतर तो परत या डायरेक्शनला गेला. या डायरेक्शनला परत दुसऱ्या एका मॉलिक्युल सोबत त्याचं कोलाइडेशन झालं आणि म्हणून त्याने परत त्याचा पाथ चेंज करून तो इथपर्यंत आला. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत, नंतर परत चेंज झाल्यानंतर इथं आणि मग नंतर परत या पद्धतीने ऑल पॉसिबल डायरेक्शन मॉलिक्यूल कॅन मूव्ह. आणि बघा प्रत्येक एक कोलाइड झाल्यानंतर जो दोन कोलाइड मधलं जे अंतर आहे त्याला फ्री पाथ असं म्हटलं जातं. म्हणजे जर आपण विचार केला तर इथं किती फ्री पाथ आहेत तर हा एक या पॉइंट पासून इथपर्यंत, नंतर हा दुसरा, नंतर हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, 6, 7, 7 फ्री पाथ आपल्याला इथं मिळत आहे. फ्री पाथ म्हणजे काय मग तर मॉलिक्यूल मूव्ह अलॉंग स्ट्रेट लाईन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. These such path is called between two successive collision मधला जो पाथ असतो त्याला फ्री पाथ असं म्हटलं जातं. आता बघा एका मॉलिक्युलचे ओव्हरऑल मोशनच्या वेळेला किती तर आपण आता इथं बघितले 7 जर कोलाइडेशन होत असतील 7 टाइम्स होत असतील आणि 7 पाथ जर आपल्याला मिळत असतील तर ओव्हरऑल सर्व याच्यात एक आपल्याला बघता येईल की प्रत्येक एका पाथचं अंतर हे वेगवेगळं आहे. काही ठिकाणी अगदी कमी आहे, मिनिमम आहे. 3 नंबरला जर आपण इथं बघितलं तर किंवा 4 नंबर मॅक्झिमम फ्री पाथ आहे. तर ह्या ओव्हरऑल सर्व फ्री पाथचं जर आपण मीन काढायचा प्रयत्न केला म्हणजे ओव्हरऑल ऍडिशन डिवायडेड बाय किती येते तर 7 डिवायडेड बाय 7 असं जर आपण केलं तर आपल्याला जो व्हॅल्यू मिळेल त्याला मीन फ्री पाथ असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने हे मीन फ्री पाथ वरून आपल्याला पुढच्या लेक्चरला प्रेशर ड्यू टू गॅस विदिन कंटेनर हे एक्सप्रेशन काढायचं आहे. तेव्हा आपण पुढच्या लेक्चरला ते आपण बघणार आहोत. आपण इथंच थांबूया. धन्यवाद.